अलाउड केलंय. तर चला मुलांनो, रॉक्झी मॅडम आज खूप काही काही वेगळं, मॅडम खूप छान आर्टिस्ट आहेत, प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत आणि बऱ्याच प्रोफेशनल ऑर्डर घेतात त्या. तर तुमचं नशीब आहे की त्या तुम्हाला शिकवायला वेळ काढतायत. तर जरूर याची संधी घ्या तुम्ही आणि त्या जे शिकवतायत ते करा आणि मोटिवेट व्हा. आपण ही क्रिएटिव्हिटी याच्यासाठीच घातली आहे की राईट ब्रेन सुद्धा ऍक्टिव्हेट होईल. बॅलन्स झालं की आपोआप अभ्यासात त्याचा फरक दिसणार आहे. तुम्ही आवडीने जर करू लागलात तर इंटरेस्ट डेव्हलप करा. इंटरेस्ट डेव्हलप केला की काहीच अवघड नाही राहत. करा मॅडम. हा. आता सगळ्यांनी कर्कटक घेतलाय ना? म्हणजे जे मटेरियल सांगितलं होतं ते सगळं अवेलेबल आहे ना सगळ्यांकडे? थंब करा एक दोन जणांनी. हम्म. आता मी आधी बेसिक शेप दाखवते तुम्हाला, मग नंतर आपण सुरुवात करूया. ठीक आहे. मी मार्करने करा तुम्ही किंवा स्केच पेनने करा. कारण की काय, इथे तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणून मी स्केच पेन घेतलाय. तर आता आपला ह्या शेप्स मधला पहिला पहिला शेप आहे, दिसतंय ना सर्वांना? पहिल्या शेप हो मध्ये आपण हो. काय करणार आहे, फक्त लाईन्स ड्रॉ करणार आहे. ओके. दुसरा आहे सर्कल. जमतंय सगळ्यांना? तिसरा आहे स्पायरल. अशी खालून लाईन घ्यायची आणि फक्त आतमध्ये गोल काढायचा आहे. ठीक आहे. सगळे नाही दिसत मला. हं, हं. आता चौथा शेप आहे आपला, फक्त डोम काढायचा आहे असा. आणि त्याच्यामध्ये लाईन काढायची आहे. पाचवा आहे ड्रॉप काढायचा आहे, ड्रॉप. म्हणजे पर्ल ड्रॉप असतो ना, तो उलटा काढायचा आहे असा. सहावा शेप आहे लीफ. असं लीफ काढायचं आणि ही लाईन आत घ्यायची फक्त. सातवा शेप आहे उभं लीफ काढायचं आहे. दोन्ही साईडने सेम शेप आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक लाईन काढायची आहे. ओके. आलंय लक्षात सगळ्यांच्या? हे बघा, तुम्हाला दिसतंय का? लाईट दिसतायत सगळ्यांना शेप्स? उलट दिसतं का गं? दिसले सर्वांना? ओके. आता आपण मंडला आर्ट सुरू करूया. मंडला आर्ट आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी उपयोगी पडतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडतील ते कुठलेही शेप भरू शकता. तर आता काय करायचं, एक स्केल घ्यायची. ही स्केल आहे. स्केल घ्यायची आणि हे कंपास, राऊंडर म्हणता ना तुम्ही याला, राऊंडर. त्याला पेन्सिल लावायची आणि 2 सेंटीमीटर काउंट करायचं. आधी पहिला गोल आपण 1 सेंटीमीटरचा घेऊयात, मग नंतर 2 सेंटीमीटरने चालू करूयात. आधी 1 सेंटीमीटर घ्या आणि पेपरवर एक पॉइंट मार्क करायचा, कुठलाही सेंटर पॉइंट घेतला तरी चालेल. तुम्ही मंडला आर्ट कुठूनही
कॉर्नरनेही करू शकता, मधूनही करू शकता, हाफ ह्याच्यात पण करू शकता. पण आता मी तुम्हाला फुल सर्कलचं शिकवते. त्यामुळे आधी 1 सेंटीमीटरचा असा सर्कल काढून घ्या. ओके. 1 सेंटीमीटरचा काढला, दिसतंय ना सर्वांना? थंब करा फक्त, म्हणजे मला कळेल तुम्हाला दिसतंय. ओके. आता हा जो आपण 1 सेंटीमीटरचा सर्कल काढला होता ना, त्याच्या शेजारून एक छोटीशी लाईन काढायची पुन्हा. म्हणजे आपल्याला दोन ड्रॉइंगच्या मध्ये डिस्टन्स यायला हवंय, म्हणून अगदी छोटीशी. दिसते लाईन? याच्या शेजारी पुन्हा एक त्याच्या जवळून एक लाईन घ्यायची आपल्याला. म्हणजे दोन सर्कल मध्ये डिफरन्शिएट झालं पाहिजे ते. आता पुन्हा 1 सेंटीमीटर वाढवायचं आहे सर्कल आपल्याला. 1 किंवा 1.5 सेंटीमीटर घ्या, तुम्हाला जे विजिबल होईल असं. आता आपण आधी 1 सेंटीमीटर घेतला होता ना, मग आता 2 सेंटीमीटर काउंट करा किंवा 2.5 करा. 2.5 काउंट करा स्केलवर. स्केलवर 2.5 घ्या. दिसतंय सर्वांना? 2.5 घेतल्यानंतर असा सर्कल येईल आपला. एवढ्या अंतरावर येईल साधारण. दिसतोय? एवढ्या अंतरावर आला पाहिजे साधारण. ओके. आता पुन्हा त्याच्या साईडने एक पुन्हा छोटीशी लाईन घ्यायची, थोडी पुढे घ्यायची, एवढीच. आणि पुन्हा त्याच्या बाजूने एक हे काढायचा. आता नेक्स्ट 3.5 घ्या. 3.5. 3.5. 3.5चा सर्कल घ्या आता पुढचा. 4 घ्या. 4 घ्या. 3.5 नका घेऊ, 4 घ्या. 4 सेंटीमीटर. हा. हम्म. 4 सेंटीमीटर झाला. त्याच्या शेजारून पुन्हा एक लाईन घ्यायची अशी. दिसते? दिसतीये लाईन ही? हे दोन लाईन्स घ्यायच्या, म्हणजे आपल्याला दोन चित्रांमध्ये अंतर करता येतं. छोटीशी लाईन काढायची त्याच्या शेजारून एक पुन्हा. आता 5.5 घ्या नेक्स्ट. फास्ट होत आहे का?
हे दिसतंय सर्वांना? एक लाईन काढतोय आपण आणि त्याच्या शेजारी दुसरी लाईन काढतोय. ओके. हे पहा. फाईव्ह आणि हाफ झालं ना? आता 7 घ्या. 7 सेंटीमीटर्स. आता 7 सेंटीमीटर झालं ना, की मग इथे 3 लाईन्स काढायच्या. म्हणजे 7 सेंटीमीटरची एक लाईन, त्याच्या बाहेर एक लाईन आणि त्याच्या बाहेर, अशा ह्या तीन शेवटच्या लाईन्स ज्या आहेत ना, त्या 3 दिसल्या पाहिजेत आपल्याला. दिसतायत? हे बघा, 3 लाईन्स अशा. शेवटचा जो सर्कल आहे ना, लास्ट सर्कल आपला, त्याला 3 लाईन्स आल्या पाहिजेत. ओके. करूयात सुरू. झाले सगळ्यांचे सर्कल काढून? आता बेसिकली हे ड्रॉइंग आहे ना, मार्करने करतात. म्हणजे जो एकदम .0 कि सॉरी, .0 नाही, 1.5 असं ज्याचं टिप असते ना, त्याने करतात. पण आता मला तुम्हाला दाखवायचं म्हणून मी स्केच पेनने करते. पण हे तुम्ही जितकं फाईन करायचं ना, तेवढं फाईन करू शकता. ह्याला काय करायचं आता, तुम्हाला इझी जावं म्हणून ह्याच्या अशा लाईन्स ड्रॉ करायच्या. ओके. मी आता करत नाहीये लाईन्स ड्रॉ, पण तुम्ही थ्रू आउट द सर्कल अशा, ही एक लाईन, ही एक, बरं मी लाईन ड्रॉ करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. युनिफॉर्म डिझाईन यावं म्हणून फक्त ह्या लाईन्स काढायच्या असतात. आता हा आपण जो मधला डॉट घेतला होता ना, ओके, दिसतंय? दिसतंय सर्वांना? हा आपण जो मध्ये एक डॉट घेतला होता, जिथून आपण सर्कल सुरू केलाय, त्याच्यावर बरोबर स्ट्रेट ह्याच्यामध्ये स्केल ठेवायची आणि एक हलकी लाईन काढायची. म्हणजे विजिबल नाही झाली पाहिजे ती लाईन. खूप हलकी लाईन काढायची, म्हणजे ती ऍक्च्युली विजिबल नाही झाली पाहिजे. ठीक आहे. आता ही लाईन काढल्यानंतर त्या लाईनच्या
पुढे 1 1 सेंटीमीटर वर डॉट काढून घ्यायचा आहे. अनन्या व्हिडिओ ऑन नाही, शुभांगी, दर्शन, नीलकंठ व्हिडिओ ऑन करा ना, तुम्ही काय करताय? अनन्या, दर्शन, शिवांजली, तुम्ही करताय का नाही? प्रांजली, प्रांजल, लाईट लावा अनन्या, उजेड दिसत नाहीये. काल तू नव्हती का ग अनन्या? मॅम आमच्या इथे लाईट गेली आहे. हो का, बर. काल नव्हतीस का तू? नाही होती मी. होती का, बर. प्रांजल, व्हिडिओ ऑन कर बेटा. शुभांगी मॅडम, तुमची मुलगी कुठे आहे? शुभांगी मॅडम, शिवांजली व्हिडिओ ऑन कर. हे बघा, ह्या अशा लाईन्स, पण त्या इनविजिबल पाहिजे. आता तुम्हाला कळावं म्हणून मी फक्त करून दाखवल्या, त्या करण्याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. पण आपल्याला डिझाईन आपलं युनिफॉर्म यावं म्हणून ह्या लाईन्स काढायच्या, पण त्या विजिबल पाहिजे, म्हणजे विजिबल नाही झाल्या पाहिजेत त्या लाईन्स, कारण आपल्याला त्याच्यावर चित्र काढायचंय. ठीक आहे. अंदाजे 1 1 सेंटीमीटरच्या अंतराने त्या लाईन्स काढून घ्यायच्या. ओके. आता आपण बेसिक ड्रॉइंग सुरू करूयात. लाईन्स नाही काढल्या तरी चालेल, फक्त तुमचं डिझाईन युनिफॉर्म यावं म्हणून त्या लाईन्स असतात. ठीक आहे. आता आपण हा मधला सर्कल घेणार, सगळ्यात आतला सर्कल आहे ना, दिसतोय सर्वांना? सगळ्यात आतला सर्कल दिसतोय? आता इथे एक छोटासा डॉट काढायचा, हा सर्कल काढायचा. आपण जो शेप शिकलो ना सर्कल, तो हा सर्कल काढायचा आणि हा पूर्ण फिल करायचा. ओके. ठीक आहे, केला. हा सर्कल काढायचा मध्ये आणि तो फिल करायचा ब्लॅक कलरने. ओके. आता नेक्स्ट काय शिकवलं मी? लाईन्स शिकवल्या तुम्हाला, स्ट्रेट लाईन्स. शेप जे शिकवले तुम्हाला, 7 शेप शिकवले, त्याच्यामध्ये काय शिकवलं? स्ट्रेट लाईन्स. आता काय करायचं? याच्या बाजूने फक्त स्ट्रेट लाईन द्यायच्या थोड्या थोड्या अंतरावर. कुठपर्यंत द्यायच्या? आपण जो पहिला सर्कल काढलाय ना, फर्स्ट सर्कल जो आपण ड्रॉ केला, त्या सर्कल पर्यंतच द्यायच्या. ओके. मग सर्कलची लाईन डार्क करायची. ओके, दिसतंय सर्वांना? दिसलंय सर्वांना? ओके. आता त्या जी लाईन आपण डार्क केली, त्याच्या बाजूने पुन्हा एक लाईन काढायची आपण. फक्त लाईन तुमची युनिफॉर्म आली पाहिजे, एकसारखी आली पाहिजे. ओके.
आता त्याच्या शेजारी पुन्हा एक लाईन काढा. हे मंडल आर्ट आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवतं, कारण की काय आपल्याला सगळे चित्र आपले युनिफॉर्म आले पाहिजे म्हणून आपण अगदी लक्ष देऊन करतो. म्हणून ह्याने आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. म्हणजे हे मंडला आर्ट तुम्ही तुम्हाला अभ्यासाचा थोडासा कंटाळा आला तर तुम्ही काढू शकता, जेणेकरून मग परत तुम्हाला अभ्यासाला उत्साह निर्माण होतो याने, कारण आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असतं त्याच्यामुळे. ठीक आहे. आता आपण थर्ड लाईन काढली. थर्ड लाईन आणि आपण जो सेकंड सर्कल काढलाय तो, आपण हा जो सेकंड सर्कल काढलाय तो आणि ही आपण काढलेली लाईन आतली, त्याला जोडून सर्कल्स ड्रॉ करायचे. साधारण असं चित्र दिसेल तुमचं. जमलंय सर्वांना? दाखवताय का आतापर्यंत किती केलंय सर्वांनी? कोणी काढलंय? व्हेरी गुड. मेंजा मस्त काढलायस. आता याच्या बाहेरून जी आपण लाईन काढली होती ना, म्हणजे जो सर्कलची जी लाईन आहे ना, ती डार्क करायची. ती लाईन डार्क करायची. ठीक आहे. नीलकंठ, व्हिडिओ ऑन नाही बेटा तुझा. नीलकंठ, वैष्णवी कुठे आहेस तू? काय करते? अनन्या काय करतेस? शिवांजली काय करतेस? आता ही लाईन डार्क केल्यानंतर इथे जे स्पेसेस दिसतात ना तुम्हाला, आपण सर्कल काढल्यानंतर तिथे मध्ये मध्ये जे स्पेसेस आलेत ना, ते फिल करायचे ब्लॅक कलरने. जिथे जिथे तुम्हाला रिकामी जागा दिसेल ना, ती पूर्ण फिल करून टाकायची. हे याप्रमाणे. हे बघा, इकडे बघा. ही जी दिसते ना मध्ये मध्ये जी रिकामी जागा आहे ना सर्कलच्या आजूबाजूने, ती जागा पूर्ण फिल करायची. अशी मी केली आहे ना, त्याप्रमाणे. ओके. हे असं दिसेल बघा. दिसतंय? पूर्ण फिल केल्यानंतर हे असं दिसेल. ठीक आहे. आता ह्याच्या शेजारून जी लाईन काढली होती ना आपण अजून एक, ती डार्क करायची. तुम्ही पेपर फिरवू शकता, जेणेकरून आपला सर्कल एकसारखा येईल. आता नेक्स्ट तुम्हाला मी स्पायरल शिकवला होता. तो स्पायरल कसा काढायचा आहे हे बघा. मॅडम दिसतंय? तुम्ही कधी शिकवलं यांना?
आता मी आधी त्यांना शेप्स दाखवले आणि मग आता सुरू केले. अच्छा, दाखवले का? हा, बरोबर, ठीक आधी आहे. शेप्स दाखवले त्यांना मी. ओके ओके, ठीक आहे. हम्म. आता स्पायरल काढायचा आहे, इथून सुरू करायचं आणि फक्त आतमध्ये गोल गोल फिरवायचं आहे तुमचा स्केच पेन किंवा मार्कर जे काही आहे ते. ठीक आहे. तुम्ही पेपर गोल गोल फिरवून काढू शकता. हे आता हा स्पायरल झाला ना की मग दुसरा काढायचा, थोड्या अंतरावर धरायचा आणि फक्त तुम्हाला आतमध्ये गोल काढायचा. थोडासा शेप इकडे तिकडे झाला तर काहीच हरकत नाहीये. ठीक आहे. सगळीकडे हे पूर्ण भरून घ्यायचं. हे असं करायचंय. ठीक आहे. दिसतंय? हा पूर्ण सर्कल भरून घ्यायचा आहे. मायरा मायरा, पूर्ण भरून घ्या. हे मी तुम्हाला एका बाजूचं दाखवते, तुम्ही पूर्ण भरून घ्या. कोपऱ्यात आहे तिकडे, सोफ्याच्या तिथे, सोफ्याच्या तिथे. ओके. हे पूर्ण भरायचं आहे. मंडला आर्ट म्हणजे युनिफॉर्म डिझाईन्स ऍक्च्युली. ठीक आहे. दिसताय? आता ह्याच्या शेजारची जी लाईन आहे ना, आपण जो सर्कल काढलाय तो डार्क करून घ्या. ओके. झालाय. आता हा डार्क केल्यानंतर इथे वरती जी स्पेस आहे ना, थोडी थोडी राहिलेली आपली, ती फिल करायची. फक्त वरची करा. हे पहा, अशी साधारण असं दिसायला हवं. हे वरची जी स्पेस आहे ना, आपण वरती जी स्पेस होती ती फिल करायची आहे फक्त. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्या सर्कलच्या शेजारी पुन्हा एक लाईन काढली होती ना, ती डार्क करा.
हे पा, दिसतंय? आता नेक्स्ट शेप तुम्हाला दाखवला होता ना, तो फक्त एक हंप काढायचा आहे. ओके, बमपट्टी म्हणतो ना आपण तसा. ओके, फक्त हा शेप काढायचा आहे. आणि त्या शेप मध्ये खालच्या बाजूने वर म्हणजे अशी एक फक्त मध्ये एक लाईन काढायची आहे. बघा, आधी बघून घ्या सर्वांनी आणि मग काढा. ठीक आहे? उलट दिसतंय का? हे बघा, दिसलं? दिसलंय सर्वांना? दर्शन हो दिसलंय? हो. ओके, आता हे ह्याने तुम्हाला पूर्ण सर्कल भरायचा आता तसा सेम. ओके, सगळे सर्कल सेम येतील असं काही नाहीये, थोडेफार इकडे तिकडे होतील तर तसे चालतील, काहीच प्रॉब्लेम नाहीये आपल्याला. आपण आता सुरुवात केलीये फक्त. हे बघा, साधारण हे असं डिझाईन येतं तुमचं. हे पहा, हे असं डिझाईन येईल आणि त्याच्यामध्ये फक्त एक एक लाईन तुम्हाला काढायची आहे. ओके, आता आपण जो सर्कल काढलाय तो सर्कल डार्क करा. हे बघा, तो सर्कल त्याच्या बाजूने जो सर्कल काढला होता ना तो डार्क करायचा आणि त्याच्या शेजारी आपण जी एक लाईन काढली होती ना अजून ती पण डार्क करायची. ओके, हे बघा, दिसतंय? दोन लाईन्स आपण डार्क केल्या. ठीक आहे, आता काय करायचंय, आता इथे इथे जी जागा राहते ना, जागा दिसते ना तुम्हाला, ही जी मध्ये मध्ये राहिलेली जागा आहे ना ती पुन्हा फिल करून घ्यायची. ही ही जी मध्ये मध्ये जागा दिसते ना ती फिल करून घ्यायची.
ओके, असं दिसतंय सर्वांचं. श्रीदूला बघू. क्रिशा. ओके, व्हेरी गुड, नाईस. हे पा, दिसतंय सर्वांना. इथले फक्त मधले जे स्पेसेस असतात ना ते फिल करायचे. ओके. आता नेक्स्ट घेऊयात लीफचा शेप. घेऊयात नेक्स्ट. घेऊयात का नेक्स्ट. नेक्स्ट घेऊयात आता लीफचा शेप. ओके. तुम्ही ह्या ज्या लाईन्स काढल्यात ना त्या लाईन्स मध्ये फक्त असा शेप द्या. हे तुम्ही लाईन्स काढल्यात ना, इथे लाईन्स काढून ठेवल्या होत्या ना तुम्ही आधी, त्या लाईन्सच्या इथे असा शेप द्यायचा आहे, असा लीफचा. ठीक आहे. सगळं सेम येईल असं काही गरजेचं नाहीये. हे आपण फर्स्ट टाइम काढतोय तर थोडासा शेप इकडे तिकडे झाला तरी काहीच हरकत नाहीये. ठीक आहे. आपलं आता साधारण पान असं आलंय. ओके, सर्वांचं. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर यात आपल्याला एक लाईन काढायची उभी. ठीक आहे. एक उभी लाईन काढायची प्रत्येक पानामध्ये, मधून एक उभी लाईन काढायची. हे बघा, अशी उभी लाईन काढायची पानात. ठीक आहे. दिसलंय. जमतंय ना सर्वांना.
ओके, छान शुभंकर, छान काढलाय. आता ही लाईन काढली ना आपण, तर त्या लीफच्या लेफ्ट साइडला आपल्याला स्लांटिंग लाईन्स काढायच्यात. स्लांटिंग लाईन्स दाखवते तुम्हाला, आधी बघून घ्या. हे बघा, इथे लेफ्टला लीफचं जे लेफ्ट साइड आहे ना, फक्त लेफ्ट साइडला आपल्याला फक्त ह्या स्लांटिंग लाईन्स काढायच्यात अशा, फक्त लेफ्टला. ओके, झालंय सर्वांचं. फक्त लेफ्ट साइडला स्लॅन्टिंग लाईन्स काढून घ्या. ओके, असं दिसेल बघा. दिसतंय सर्वांना चित्र माझं? हे पहा, फक्त लेफ्ट साइडला काढायचंय आपल्याला. ठीक आहे ना? आता ह्या लिफ्टचं राईट साइड आहे. लिफ्टची राईट साइड जिथे आहे ना, तिथे फक्त वरून आतमध्ये एक लाईन काढायची. हे बघा, अशी बघून घ्या आधी. दिसते तुम्हाला? वरच्या बाजूने ही, वरच्या बाजूने फक्त दिसते, वरच्या बाजूने फक्त एक आतमध्ये लाईन घ्यायची आहे. ठीक आहे, दिसली सर्वांना? इथे बघा, इथे ही वरच्या बाजूने एक लाईन आतमध्ये घेतली, तर ते सगळ्या राईट साईडला सगळीकडे अशी एक फक्त लाईन काढून घ्या. ओके, हे पहा, दिसतंय सर्वांना? दिसते ही लाईन? साधारण असं दिसलं पाहिजे आपलं चित्र. ओके, आता हे दोन लीफ आहेत. त्या दोन लीफच्या मध्ये हा जो स्पेस आहे, ह्या स्पेसच्या मध्ये मी तुम्हाला ड्रॉप शिकवला, एक ड्रॉप.
तर तो ड्रॉप आहे ना इथे काढायचा असा. ह्या लाईन ही आपली जी फर्स्ट सर्कलची लाईन आहे त्याच्या आत त्याला चिटकून फक्त असा एक ड्रॉप ड्रॉ करायचा त्याच्यात. ओके, दिसलाय? एक काम करा, आधी ही लाईन आहे ना सर्कलची ती डार्क करून घ्या. म्हणजे तुम्हाला ड्रॉप कसा काढायचा लक्षात येईल. आधी ती लाईन डार्क करा. हे बघा, ही लाईन अशी डार्क करून घ्या आधी. साईडची लाईन डार्क करा आणि मग त्या लाईनला धरून असा ड्रॉप काढा. इकडे बघा, ही लाईन जी आपण डार्क केली ना त्या लाईनला धरून असा फक्त ड्रॉप काढायचा ह्या दोन पानांच्या मध्ये. ओके, ह्या दोन पानांच्या मध्ये असा ड्रॉप काढायचा आपल्याला. ठीक आहे. झालं सर्वांचं? हे पहा, असं ड्रॉप काढल्यानंतर हे साधारण असं दिसतंय तुम्हाला चित्र. ठीक आहे. आता काय करायचंय, आता ह्या ड्रॉपच्या साईडला जी स्पेस आहे ना ती स्पेस फिल करायची. ह्या ड्रॉपच्या साईडला ही जी स्पेस उरते ना ती फिल करायची आता लाईन पर्यंत. ओके, करतायत ना सगळे? ओके, झालं सर्वांचं? हे पहा, असं दिसलं पाहिजे. दिसतंय? दिसतंय सर्वांना? आपण साईड फिल केल्या ना की फक्त तो ड्रॉप ओपन राहायला पाहिजे, बाकीचं सगळं फिल करायचंय. आणि आता त्याच्यानंतर आपण ज्या शेजारून दोन लाईन काढल्या होत्या ना एक्स्ट्रा त्या आपण डार्क करा.
हे बघा. मुलांना बघू तुमचं कुठवर कुठवर आलंय, कितपत झालंय. क्रिशा बघू. नीलकंठ केवढं झालंय दाखवा. अरे वा, मस्त वा वा, क्रिशा. सुंदर सुंदर. सुंदर. नीलकंठ दाखव तुझं बेटा. नीलकंठ. शुभंकर दाखव. छान, नीलकंठ मस्त. शुभंकर दाखव. अरे वा, शुभंकरचंही छान आहे. सुंदर. बाकीचे कुठे गेले? झोपले. हम्म. सोडूनच गेले. अगो बाई. शिवांजली, राधा. राधा कुठे? राधा होती की आता, कुठे गेली? हो, आहे आहे. दाखव तुझं राधा, चित्र, तुझं राधा. दाखव राधा. मी जे पहिल्यांदा ड्रॉ केलं होतं ते जरा खराब झालं म्हणून राहू दे ना. कसं काय दुसऱ्यांदा असं ना, केवढं काढलंय? केवढं किती काढले काढले? दाखव ना. सगळं नाहीच होणार अं, तुम्हाला. सॅटर्डे संडे कम्प्लीट करा हा. हम्म. जे काही झालंय ते म्हणून बघू. म्हणून ते दुसरं काढायला घेतलं ते चांगलं आहे. ओके. सॅटर्डे संडे पूर्ण कर हं, कारण बाकीचे क्लासेस चालू आहेत ना तुमचे. हम्म. सॅटर्डे संडे करा. काही हरकत नाही. आपल्याला एका वेळेला जमणार नाही पहिल्यांदाच. हळूहळूच जमतं. आता हे एका तासात मॅडमनी भरपूर सांगितलं ना तुम्हाला. तुम्ही 10-10 मिनिटं जरी केलं तरी कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे रोज. काय करायचं, समजा हीच डिझाईन ठेवली ना, रोज 2-2 जरी सर्कल करत बसले तरी कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. गेम खेळतो त्यापेक्षा हे करायचं. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगवेगळे डिझाईन्स करू शकता. मी तुम्हाला 2-3 डिझाईन्स पाठवेन. तुम्हाला जे आवडेल ते करा. हो, एक प्रोजेक्ट म्हणून द्या. हो त्या दोन्हीपैकी एक प्रोजेक्ट म्हणून करा मुलांना. हो, ज्यांना ड्रॉइंगची आवड आहे ते शंकराचं चित्र काढू शकतात, कृष्णाचं काढू शकतात, मग आपलं मोरपीस काढू शकतात. असं कुठेही कुठलंही काढू शकता. आणि मंडलाचे खूप प्रकार आहेत. हाफ मंडला असतं, कॉर्नर मंडला असतं, हे सर्कल मंडला काढला आपण. आणि डॉट मंडला पण तुम्ही काढू शकता. त्याच्यामध्ये सर्कल काढायचे आणि फक्त पेंटचे डॉट्स भरायचे. असे वेगवेगळे प्रकार आपण खूप करू शकतो आणि याने तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढणार आहे. अभ्यासाला बसायच्या आधी 10 मिनिटं जरी हे केला ना, तरी तुम्हाला अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि जे काय वाचताय ते लगेच लक्षात राहील. झालंय मॅडम आजचं. हो, खूप छान झालं. धन्यवाद रॉक्झी मॅडम. थँक्यू मुलांना थँक्यू तुमचं मॅडम. कौतुक बरं का. जे मुलं उरलेत ना, 4 मुलं, तुमचं खूप खूप अभिनंदन. की तुमचा स्टॅमिना खूप छान आहे. क्रिशाचा, नीलकंठचा, राधाचा, अजून कोणी दाखवलं मेंजा. होतं? मेंजा पण आहे, तिने पण हा, काढलंय. मेंजा आहे. मेंजा तर सिन्सिअरली करतेय खूप. क्रिशा पण करतेय. नीलकंठ, राधा करतायत छान. बाकीचे सगळे गेले बघा सोडून मुलांना. शिवांजली कुठे? शिवांजली, तू तर नाहीच दाखवला शिवांजलीचा व्हिडिओ व्हिडिओ बंद आहे. शिवांजलीने. चला भेटूयात उद्या. हो, धन्यवाद सगळ्यांना. उद्या धन्यवाद. टाय अँड डाय करायचंय आपल्याला, तर त्याची तयारी करा व्यवस्थित. कशाचं टाय अँड डाय करणार आहे? रुमालावर करणार आहे मॅडम. अरे वा, किती छान. हा, म्हणजे बांधणी करतो ना आपण, हा. बांधणी करणार आहे हा, उद्या. राधा त्याला विचार, तुला काही विचारायचंय का? हातवर आहे राधा. हो हा. हे टाय अँड डायला कोणत्या प्रकारचे कलर्स लागतात? कुठलाही एक कलर असला तरी चालेल. फेविक्रिलचे आर्टिस्ट कलर येतात कशाने ना. करणार तुम्ही टाय अँड डाय? कशाने? म्हणजे वस्तू काय वापरणार? acrylic की काय? आपण फेविक्रिलची छोटे छोटे बॉटल्स येतात ना, ती एक बॉटल कुठल्याही रंगाची असेल तरी चालणार आहे. एक रुमाल हवाय आपल्याला, पाणी हवंय आणि ब्रश हवाय. अच्छा, ब्रशनी करणार आहात, हो, बरं. ब्रशने करणार आहे आपण. डिप करून नाही करणार, डायरेक्ट त्याच्यावर कलर करणार आहे आपण.
ठीक पण आहे. आपल्याला पाणी लागेल, ब्रश लागेल, एक कुठलाही तुमच्या आवडीचा कुठलाही रंग घ्या आणि एक रुमाल घ्या. कोणाला ओढणी करायची असेल तर ओढणी पण करू शकता. पण मी खूप बेसिक सांगणार आहे तुम्हाला, त्यामुळे नाही, मग ओढणी ओढणी प्रोजेक्टला द्या. हा म्हणजे तुम्ही मुलींना ओढणी द्या, मुलांना काय द्याल? स्कार्फ. हो हो मुलांना हो, स्कार्फला तुम्ही तुमचे वेगळे कार्टून टेप घेऊ शकता की नाही, टाय अँड डायला, हो की नाही? हो. आता उद्या आपण रुमालावर करूयात, फक्त गाठी कशा बांधायच्या वगैरे ते मी तुम्हाला सांगेन. अच्छा, हा, मग गाठी म्हणजे गोल वगैरे येणार नाही का हा, बांधले? दोरा 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 घेऊन या. हो, गोल करूयात आपण उद्या. ठीक आहे. तुम्ही नंतर टी शर्ट वगैरे करू शकता ते त्या टेक्निकने. ओके. हम्म. ठीक आहे, चला, धन्यवाद सगळ्यांना, भेटूयात उद्या, बाय बाय. ओके, थँक्यू मॅडम. अर्चना मॅडम आहात काय तुम्ही? अर्चना मॅडम, अर्चना मॅडम, ठीक आहे, चला, बाय.